नमस्कार. प्राईम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, कारण या बैठकीला खासदार उपस्थित राहणार की नाही राहणार. याचं कारण असं, चर्चा तर सुरू आहे ऑपरेशन टायगरची. त्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक मोठे नेते यांनी एक मोठं विधान केलं की पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 7 खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत येणार. मग झालं काय? मग आजच्या उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला खासदार उपस्थित होते का नव्हते? ऑपरेशन टायगरचा बार फुसका निघाला की काय? पाहूयात आपण या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तर मंडळी, गेले 15 दिवस पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर याची चर्चा जोरदार सुरू आहे. खरं तर ती गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे, पण ना एकही खासदार आत्तापर्यंत फुटलेला आहे ना काही. पण गेल्या 15 दिवसापासून मात्र ही चर्चा जोरात रंगली. याचं कारण असं आहे, कारण लगेच लक्षात येईल तुमच्या, पश्चिम बंगालमध्ये सत्ता भाजपची आली, तृणमूल काँग्रेस फुटली. तृणमूल काँग्रेसचे जवळपास 19 ते 20 खासदार यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे धाबे दणाणले. मग आता अशा वेळी चर्चा तर घडवली पाहिजे. मग एकनाथ शिंदेंचे अनेक मंत्री, अनेक नेते चर्चा सुरू करायला लागले की ऑपरेशन टायगर संपलेलं नाही. पुढच्या काही दिवसात उद्धव ठाकरेंचे 7 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येणार. अशा चर्चा हळूहळू सुरू झाल्या आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की खरंच उद्धव ठाकरेंचे खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? आणि त्यात एकनाथ शिंदेंच्या एका मोठ्या नेत्यानं एक मोठं विधान केलं. ते म्हणाले, पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार, उद्धव ठाकरेंचे 7 खासदार फुटणार. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर, म्हणजे या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज खासदारांची एक बैठक बोलवली. आता ती बैठक बोलवणं हे अनिवार्य असतं. एक तर मुळामध्ये 2 ते 3 महिन्यानंतर अशा पद्धतीने एक खासदारांची बैठक होत असते. त्याप्रमाणे ही बैठक आहे. त्यातून याला पार्श्वभूमी आहे, आता पावसाळी अधिवेशन सुरू होईल. त्यामुळे अधिवेशनाच्या निमित्ताने खासदारांना उद्धव ठाकरे काही टिप्स देतील, त्यांच्याशी काही चर्चा करतील. खासदारांच्या काही अडचणी आहेत का ते समजून घेण्याचा प्रयत्न होईल. खासदारांच्या मतदारसंघामध्ये काही विकासाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे काही मार्गदर्शन करतील आणि त्याचप्रमाणे खासदारांना निधीचीही गरज पडत असते, तर त्या निधीविषयी सुद्धा उद्धव ठाकरे आजच चर्चा करणार होते. पण मुळामध्ये आज सकाळपासून चर्चा सुरू झाली की या बैठकीला खासदार किती उपस्थित राहणार, कोण कोण येणार, उपस्थित राहणार की नाही येणार. म्हणजे जे राहणार नाहीत ते लगेचच याचा अर्थ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार का, ही चर्चा आज सकाळपासून सुरू झाली. त्यात पहिली बातमी समोर आली ती म्हणजे काल संध्याकाळपासून शिर्डीचे जे खासदार आहेत, माझ्या मते भाऊसाहेब वागचौरे, हे काल संध्याकाळपासून नॉट रिचेबल आहे. आज सकाळीही त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे वागचौरे आता या बैठकीला येणार की नाही ही चर्चा खमंगपणाने सुरू झाली. मग त्याच्या पाठोपाठ दुसरी चर्चा सुरू झाली की तुम्हाला परभणीचे संजय जाधव माहिती आहेत की जे मागच्याही बैठकीला आलेले नव्हते, त्यामुळे ते सुद्धा या बैठकीला येणार नाहीत, अशी एक चर्चा रंगली. ती रंगली की मग पाठोपाठ आलंच आष्टीकरांचे नागेश पाटील आष्टीकर जे आहेत. कारण हे जे संजय जाधव आहेत आणि नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदेंच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी उपस्थिती सुद्धा लावली होती. त्यांच्याबरोबर गाडीतनं सुद्धा त्यांनी प्रवास केलेला आहे. त्यामुळे आता आष्टीकर सुद्धा येणार नाहीत याची चर्चा रंगली. मातोश्रीवर तर आज 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार होती. मातोश्रीवर काय झालं तर अगदी पहिल्यांदा येऊन धडकले ते राजाभाऊ वाजे. राजाभाऊ वाजे हे नाशिकचे खासदार आहेत. ते पहिल्यांदा आले. मग अनिल देसाई आले, त्याच्या पाठोपाठ अरविंद सावंत आले. अरविंद सावंत दक्षिण मुंबईचे खासदार. त्याच्यानंतर अनिल देसाई जे आहेत
ते दक्षिण मध्य मुंबईचे खासदार, हे दोघंही मुंबईतले, त्यामुळे ते आले. आता मुंबईतले आणखीन खासदार कोण आहेत, तर ते म्हणजे संजय दिना पाटील. आता संजय दिना पाटलांच्या विषयी सुद्धा चर्चा सुरू आहे, त्यामुळे ते येणार की नाही याच्या चर्चा रंगल्या. 12:30, पाऊण आणि 1 वाजता हळूहळू चित्र स्पष्ट होत गेलं की उद्धव ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीला जवळपास सगळ्याच खासदारांनी उपस्थिती लावली. आता याच्यामध्ये थोडासा एक उपस्थिती लावली म्हणजे प्रत्यक्ष सगळेच खासदार मुंबईत आले नाहीत, पण काही खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. आता ती कोणी लावली, त्याच्या मागची कारणं काय आहेत ती आपण समजून घेऊयात. आता मुळामध्ये एकूण खासदार किती आहेत, 9 खासदार आहेत. म्हणजे तुम्हाला मी जसं सांगितलं की भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत, संजय जाधव परभणीचे खासदार आहेत, संजय देशमुख हे यवतमाळचे खासदार आहेत, नागेश पाटील अष्टीकर हिंगोलीचे खासदार आहेत, राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार आहेत, अनिल देसाई मुंबई, अरविंद सावंत मुंबई, संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व आणि ओमराजे निंबाळकर धाराशिव, असे एकूण 9 खासदार आहेत. आता या 9 खासदारांपैकी मुंबईमध्ये बैठकीला प्रत्यक्ष हजेरी कोणी लावली तर 4 खासदारांनी लावली. जी नावं मी घेतली, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे आणि संजय दिना पाटील. संजय दिना पाटलांना पोचायला थोडा उशीर झाला. ते ट्रॅफिकमध्ये कुठे खड्ड्यांमुळे अडकले किंवा काय जे काही झालं, त्यांना थोडा उशीर झाला की लगेच त्यांना पत्रकारांनी गाठलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही एकनाथ शिंदेंच्या बरोबर आहात की उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहात. आता संजय दिना पाटील काय उत्तर देणार, ते म्हणाले आता मी चाललोय बैठकीला म्हणजे मी कुणाच्या बाजूनी असणार ते तुम्हीच ओळखून घ्या. म्हणजे याच्यातनं जो मुद्दा मिळायचा तो मिळाला ना. संजय दिना पाटील जर बैठकीला येत आहेत तर ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर आहेत, बरोबर. म्हणजे ही 4 लोक जी आहेत ही प्रत्यक्ष बैठकीला हजर राहिले. आता जे 5 लोक आहेत ते ऑनलाईन पद्धतीने बैठकीला त्यांनी हजेरी लावली, ते गैरहजर नाही राहिले. म्हणजे ज्याप्रमाणे संजय जाधव हे मागच्या बैठकीला गैरहजर होते आणि त्यामुळे चर्चा झाली, ते संजय जाधव यावेळेलाही बैठकीला हजर नव्हते, पण ऑनलाईन ते उपस्थित राहिले. म्हणजे ऑनलाईन उपस्थित कोण राहिले, संजय जाधव राहिले. आता ते ऑनलाईन का उपस्थित राहिले, तर आता सध्या धोंडाचा महिना आहे, त्यामुळे घरामध्ये अनेकांचा कार्यक्रम असतो, तो संजय जाधवांच्या सुद्धा होता. ते कारण त्यांनी दिलं आणि ते म्हणले मी ऑनलाईन उपस्थित राहतो, म्हणून संजय जाधव ऑनलाईन उपस्थित राहिले. मग संजय देशमुख यवतमाळचे ते देखील ऑनलाईन उपस्थित राहिले, कारण त्यांच्या मुलीचं हे अगदी पुढच्याच महिन्यात लग्न आहे, त्यामुळे घरामध्ये सगळी ती गडबड आहे आणि म्हणून त्यांनी मुंबईत येणं टाळलं आणि ऑनलाईन उपस्थिती लावली. ओमराजे निंबाळकर, आता ओमराजे निंबाळकर धाराशिवचे. ओमराजेंचा मुलगा जो आहे तो पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे उपचारासाठी आणि त्यामुळे ओमराजे पुण्यात आहेत. त्यांनी प्रत्यक्ष येणं टाळलं, पण त्यांनी या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली. त्याच्यानंतर नागेश पाटील अष्टीकर ज्यांची चर्चा रंगलेली आहे, हे नागेश पाटील अष्टीकर यांनी सुद्धा ऑनलाईन उपस्थिती लावली. याचं कारण असं आहे की विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अष्टीकरांचा मुलगा हा स्वतःच उमेदवार आहे, त्यामुळे त्याच्या प्रचारासाठी ते त्यांच्या गावी थांबलेले आहेत आणि त्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. आता राहायला जे नॉट रिचेबल होते, भाऊसाहेब वागचौरे कुठले शिर्डीचे, ते नॉट रिचेबल सकाळपर्यंत होते, अगदी दुपारी 11 वाजेपर्यंत होते, पण त्यांनी या बैठकीच्या वेळेला आपला मोबाईल ऑन केला असेल किंवा लॅपटॉप ओपन केला असेल आणि त्यांनी ऑनलाईन बैठकीला उपस्थिती लावली. म्हणजेच काय, 9 खासदारांपैकी 9च्या 9 खासदार, त्यातले 4 खासदार प्रत्यक्ष, 5 खासदार ऑनलाईन असे उपस्थित राहिले. आता या बैठकीमध्ये एकूण सगळी पावसाळी अधिवेशनाच्या दृष्टीनं खासदारांच्या तक्रारी सगळ्या उद्धव ठाकरेंनी ऐकून घेतलेल्या आहेत आणि ज्या चर्चा सध्या ऑपरेशन टायगरच्या आहेत या बाबतीतही उद्धव ठाकरेंनी खासदारांच्या बाबतीमध्ये त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. एवढंच नाही, आता जे ऑनलाईन आज उपस्थित होते खासदार, ते पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये प्रत्यक्ष मातोश्रीवर येणार आहेत, ते त्यांची भेट घेणार आहेत उद्धव ठाकरेंची. त्याच्यामध्ये त्यांच्या इतर काही तक्रारी असतील, काही नाराजी असेल तर ती उद्धव ठाकरेंच्या समोर ते मांडतील. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतील. त्याचप्रमाणे म्हणजे माझ्या मते अष्टीकर जे आहेत, अष्टीकरांची आज रात्रीच उद्धव ठाकरेंच्या बरोबर चर्चा होणार आहे.
हे बघा, नाराजी असू शकते, शेवटी पक्ष आहे, 9 खासदार आहेत. आपण एका घरामध्ये देखील 5-6 मंडळी जेव्हा वावरत असतो तेव्हा एखाद दुसरा नाराज होतोच की, पण ती नाराजी वडीलधारी माणसं दूर करतात, त्यांना जे हवं नको ते बघतात. त्याप्रमाणे आज खासदारांच्या मनामध्ये काही गोष्टीं घेऊन काही प्रश्न असू शकतात, काही नाराजी असू शकते, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, कदाचित निधी मिळत नसेल. या सगळ्या प्रश्नावर उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. आजही त्यांनी चर्चा केली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न हा आज उद्धव ठाकरेंनी केलेला आहे. पुढच्या 1-2-4 दिवसामध्ये ते पुन्हा उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलणार आहेत. कदाचित ऑनलाईन पद्धतीनं बोलणं होईल, कदाचित ते प्रत्यक्ष मातोश्रीला येतील. थोडक्यात काय, जी नाराजी आहे ती दूर होणं महत्वाचं आहे. पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये इतकी घाई झाली आहे की जणू काही 7 खासदार हे गुडघ्याला बाशिंग लावून आता तयारच आहेत की आम्ही चाललो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये. आज एक लक्षात घ्या, गेले ही चर्चा 8 महिन्यापासून सुरू आहे. मग एक खासदार सुद्धा का नाही गेला? जर खासदार तयार आहेत, तुमच्याकडे ते येणार आहेत असं तुम्ही म्हणताय, तुमच्याबरोबर ते भेटताय तुम्हाला, असं जर सगळं तुमचं म्हणणं आहे, तर मग एकही खासदार का नाही आतापर्यंत आला? एक लक्षात घ्या, जर खासदार 1-2 खासदार हे एकनाथ शिंदेंना सुद्धा नको आहेत. या 1-2 खासदारांनी एकनाथ शिंदेंचं काही होणार नाही. एकनाथ शिंदेंना जर का आपल्या पक्षाचा विस्तार करायचा आहे, एकनाथ शिंदेंना आपल्या पक्षाचं जर का वजन वाढवायचं आहे महायुतीमधलं, आणि केंद्रामध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर जर आपलं वजन वाढवायचं असेल, तर त्यांना 1-2 खासदार नको आहेत, त्यांना हवेत कमीत कमी 6 ते 7 खासदार. कारण तरच दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या जातील. मग कधी एकनाथ शिंदे नाराज झाले तर ते अमित शहा कसं त्यांची समजूत काढतात, पण आता अमित शहा समजूत काढतील का नाही याची भीती एकनाथ शिंदेंना वाटते. का तर आता भाजपकडे तृणमूल काँग्रेसचे जवळपास 20 खासदार गेलेले आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या त्यांच्याकडे असणाऱ्या 7 खासदारांची अमित शहांना तशी गरज नाहीये. म्हणजे तुम्ही राहा बरोबर, पण आता सगळ्याच गोष्टी तुमच्या ऐकल्या जातील असंही नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदेंना कमीत कमी 6 ते 7 खासदारांची गरज आहे. म्हणजे आपल्याकडे एक 13-14 खासदारांचं बळ झालं की आपल्याला राज्यामध्ये सुद्धा आपली बार्गेनिंग पॉवर वाढते, आपल्याला जे करायचंय ते करता येऊ शकतं. केंद्रामध्ये सुद्धा जे पक्षश्रेष्ठी आहेत, अमित शहा जे आहेत भाजपचे, त्यांच्यासमोर आपल्याला आपलं गाऱ्हाणं मांडता येतं, त्यांच्याकडनं आपले नाराजी दूर करून घेता येते, किंवा आपल्याला जे हवं ते पदरात पाडून घेता येतं. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये ही घाई लागली आहे की हे 7 खासदार कधी आपल्याकडे येत आहेत. पण हे खासदार येतील का, येणारच आहेत का, याचं काही नाही. आज तर मी म्हटलं ना की एका मोठ्या नेत्याने, त्याचं नाव पुढे आलेलं नाहीये, पण त्यांनी तर हा बॉम्ब टाकलेला आहे की पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये 7 खासदार येत आहेत. बघूयात पुढच्या 7 ते 8 दिवसात काय होतंय. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरेंच्या बरोबर जे खासदार राहिलेले आहेत, आजही उद्धव ठाकरेंचा पक्ष हा कमकुवत झालेला असू शकतो, पण येणाऱ्या काळामध्ये हीच स्थिती राहील असं कुठल्याच गोष्टीमध्ये, कुठल्याच पक्षामध्ये आज जी अवस्था आहे ती उद्या राहत नसते. आज काँग्रेसही बघा ना, आज काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. ज्या काँग्रेसला तुम्ही काँग्रेसमुक्त भारत असं जे म्हटलं जात होतं, ती काँग्रेस कदाचित येणाऱ्या काळामध्ये ताकदवर बनू शकते आणि भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी होऊ शकते. त्यामुळे राजकारणामध्ये काहीही सांगता येत नाही. आजचं चित्र उद्या नाही आणि उद्याचं चित्र हे परवा नसतं. त्यामुळे ठाकरेंचे खासदार आज सेफ आहेत, ते ठाकरेंच्या बरोबरच आहेत. त्यामुळे आत्ता तरी एवढंच म्हणावं लागेल की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतली जी चर्चा घडतीये, जे दावे केले जात आहेत, हे मात्र फुसके निघतायत, एवढं मात्र खरं. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.